हॅलो सूर्य दादा वेल बॉलिंग यार. बॉलिंग आहे का? तू ट्रम्प कार्ड वाटतात किशोरदाच्या टीमचा. हा योगराज चास्कर. टेन्शन नको घेऊ, सोफा लावू पाहिजे तर आपण आज विशालता नाही. मला वडापाव खाऊ दे मग. अंपायर स्टार्ट करा. नवरा बायकोची भांडण. तर योगराज चास्कर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फलंदाजीसाठी विनय ठाकूर मैदानावरती सज्ज आहे. सिद्धेश दळवीच्या पहिल्याच बॉलवर सिद्धेश दळवी चौकार लगावला होता. त्यानंतर सिंगल आणि अजून एक चेंडू आणि मला असं वाटतंय छातीला गोळी लागून चेंडू सीमा रेषा पार चौकार. ठीक आहे यार, पॉवर प्ले यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा योगराज चास्कर गोलंदाजीसाठी सज्ज. टॅप केलाय, भेटणारच नाहीये चेंडू. अजून एक सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटकेबाजी मैदानावरती झाली आणि विनय ठाकूर सध्याच्या फॉर्म मध्ये काल सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आणि आजही तशी फटकेबाजी करतोय मैदानावरती. लाले आलाय, लाले मीच घेऊन आलो. बुंदी कांबळी, बुंदीत लाडू. तर योगराज चास्करचा फुल टोल वसूल केलाय, मैदानाच्या बाहेर टोकलाय. अजून एक चौकार. असं वाटतं कॅमेरामॅनच बॉल देईल. अच्छा, तर यावेळेस धुवाधार फटकेबाजी मैदानावरती नाव आहे विनय ठाकूर. अजून एक चेंडू सीमा रेषा पार चौकार. 4 धावा विनय ठाकूरच्या पाठमधून धमाका. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. काय सुरेख फटकेबाजी मैदानावरती पाहायला भेटते. नाव आहे विनय ठाकूर आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्या तब्बल 16. विनय ठाकूर देखील चांगल्या फॉर्म मध्ये.
मंजित नवीन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. योगराज चास्कर वरती आक्रमण केलं गेलंय. तब्बल 21 धावा कुठून काढल्यात. पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा घेतलाय यावेळेस मैदानावरती. मंजित काल चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटली. पहिलाच बॉल यावेळेस. टिचकी दिली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मला असं वाटतंय आक्रमण केलं गेलंय. तब्बल 7 चेंडूत 27 धावा ड्यू फॅक्टर असताना फलंदाजी घेतली आणि मला असं वाटतं गोलंदाजांना ऍडव्हान्टेज असतो इथं फलंदाजांनी घेतलाय आणि 27 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पुढचा बॉल. अजून एक स्वीप केलाय. मात्र त्या ठिकाणी योगराज चास्कर उभे आहेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली या मैदानावरती आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 28. सुरेख फटकेबाजी चालू आहे. एक प्री प्लॅननी हा संघ खेळतोय पण प्लॅन उद्ध्वस्त करावा लागेल खामे सारखा, नाही तर आपण उद्ध्वस्त होताल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मंजित विनय ठाकूर साठी. फटका लाजवाब आहे. अजून एक चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा मंजित वरती आक्रमण केलं गेलं. यावेळेस ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू मैदानावरती पाहायला भेटला. आज मला असं वाटतं मंजित कुठेतरी व्हेरिएशनच घेऊन आलेत. काल यॉर्कर लाईनची गोलंदाजी केली, आज व्हेरिएशन वर भर देत आहेत. मात्र विनय ठाकूर यांनी सुरेख फटकेबाजी केली आणि मोरबे गावचा चीता पाहू शकता. त्याला चीताने चुत्या म्हणू शकतो आपण. तो ओम खोपकर आलाय. आता यॉर्करच टाकलाय आणि सुरेख क्षेत्ररक्षण सुमित कांबळे चांगला गोलंदाज आहे, मात्र चान्स मिळालेला नाहीये. सुरेख फटकेबाजी चालू आहे. आता मात्र सिद्धेश दळवी स्ट्राईक एंडवर. सिद्धेश दळवीला असे टाकाल तर तुम्हाला प्रशांत कॉर्नरची बर्फीच भेटेल आणि षटकार. अजून एक मैदानावरती आला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 39 धावा. मला असं वाटतंय का कुठेतरी अर्धा पल्ला गाठलाय यावेळेस. विनय ठाकूर यांची निर्णय जो घेतला, मला असं वाटतं विनय ठाकूर निर्णय घेतला असेल. कल्लूने फक्त होकार दिला असेल आणि फलंदाजी घेतली आणि त्याचा पुरेपूर फायदा केलाय. आणि सुजितदा ट्रॅव्हलिंग करतायत. सातारा, फलटण आणि पिंपरी चिंचवडला जातील मला असं वाटतं आता इथून. किसन शिंदे
स्विंग बॉलचा वापर करण्यात आलाय. कुठेतरी धावा थांबवायच्यात मैदानावरती आणि त्यासाठी प्रयत्न केले गेलेत. स्वतः किसन शिंदे गोलंदाजीसाठी आलाय. फ्रस्ट्रेट होऊन काही फायदा नाही. हा शांततेचा खेळ आहे. त्यामुळे 5 ओव्हर या मैदानावर 100 धावा झाल्यात. त्यामुळे रिलॅक्स मोड मध्ये गेम खेळला तर अतिउत्तम राहील. किसन शिंदे पहिला बॉल विनय ठाकूरसाठी. ओहो, भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल का? हो, गेलाय. सीमा रेषा पार. विनय ठाकूरच्या पाठमधून अजून एक चौकार. विनय ठाकूर मला असं वाटते कुठेतरी लेदरचेच फटके सादर करतायत. ज्या प्रकारे त्यांचा आपण खेळ पाहतोय, एकदम शांततेचा खेळ खेळतायत आणि हेच यांना ओळखावं लागेल. मात्र सहजासहजी विकेट देणारा खेळाडू नाहीये विनय ठाकूर. सुरेख फलंदाजी मैदानावरती चालू आणि बेस्ट बॅट्समॅनच्या रेसमध्ये देखील विनय ठाकूर आहे. तशा प्रकारे फलंदाजी करतोय अजून एक आणि मला असं वाटतंय झेल झालाय ड्रॉप मैदानावरती आणि त्याचा फायदा विनय ठाकूरला नक्की होईल. या धावा सेमीफायनल फायनल मध्ये फार महत्वाच्या ठरतील. चव्वेचाळीस तब्बल मैदानावरती 44 अजून एक ऍड होतील आणि हाही चेंडू गेलाय. सीमा रेषा पार 48. मला असं वाटतंय गोलंदाजी राऊंड विकेटनी करतायत. सीम ओव्हरचा बॉल आहे त्यामुळे कुठेतरी लेकट होतोय आणि बाहेरच जातोय चेंडू स्विंग असल्यामुळे. आणि मला असं वाटतं आपण या वर्षी स्विंग ओव्हर ठेवलेले रन थांबवण्यासाठी, पण स्विंग ओव्हर झाला उलटाच कार्यक्रम, म्हणजे स्विंग ओव्हरला जास्त रन होत आहेत. हो, अजून एक चापट आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. रनआउटची संधी होती. अरे देवा, चिवताई सुरेख गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून चांगली चालू आहे मैदानावरती. पाहावं लागेल. हो, यावेळेस मला असं वाटतं कुठेतरी फ्लिक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, मात्र यशस्वी झालेला नाहीये सिद्धेश दळवी. मात्र वाईट चेंडू, कुठेतरी एक धाव अजून खात्यात झाली. ऍड 50 धावा पूर्ण झाल्यात, म्हणजे 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हिरामन कल्लूच्या नेतृत्वाखाली असलेला मोरिया संघ. ओहो, क्षेत्ररक्षण सुरेख झालंय, मात्र थोडासा ग्राउंडवर अडथळा असल्या कारणाने फिल्डिंग करण्यासाठी जड जाते खेळाडूंना. मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी विजू सारखा परफॉर्मन्स द्यायला लागेल आपल्याला मैदानावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा किसन शिंदे. हो, यावेळेस मात्र भोकातच टाकलाय चेंडू. सिंगल पळून पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही, कारण तात्या सुजित त्या ठिकाणी हजर आहेत. आणि असं वाटते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 मिनिटं कन्फ्युजन आहे जरा. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 53 धावा. गुड मॉर्निंगच केले का काही यावेळेस. मॅच जिंकावी लागेल. NPPL सारखी टुर्नामेंट आपल्याला जर यशस्वीरित्या जिंकायची असेल तर संयमाचा खेळ
आणि आपण एवढे वर्ष खेळतोय त्या अनुभवाचा फायदा घेऊन आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 53 आणि गणेश चौकट तो असा राय. तर गोलंदाजीसाठी आलाय मनजित सिंग. विनय ठाकूर यांना काहीतरी करावं लागेल आणि त्याच प्रयत्नात आहेत. चांगली फटकेबाजी चालू आहे आणि जमेची बाजू अशी का विकेट पडलेली नाहीये, ही जमेची बाजू आहे मैदानावरती. आणि अशा प्रकारचे फुलटॉस देताल तर आपल्याला या ठिकाणी टाटा बाय बाय करण्यात येईल. अजून एक चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. पंच आहेत तटस्थ आणि नक्कीच कुठेतरी डॉट. आता मात्र हे डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. एखाद्या खेळाडूला आउट घेण्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं आणि ते यावेळेस कुठेतरी पाहायला भेटतं. हो पण सुपर स्ट्रोक बाय विनय ठाकूर. अजून एक चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, चौकार. पिसं काढली गेली आहेत अक्षरशः मैदानावरती. हो ओहो, अजून एक फटका लांब लांब लांब, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. वाह, काय लाजवाब फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. नाव आहे विनय ठाकूर आणि विनय ठाकूर सर्रासपणे पुढे निघलेत. चांगली फलंदाजी चालू आहे मैदानावरती आणि मला असं वाटतं विनय ठाकूर फॉर्म मध्येच आहेत. गाडीकडे बघते का काय यावेळी विनय ठाकूर. फटकेबाजी लाजवाब चालू आहे मैदानावरती. विनय ठाकूर पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. ओहो, इनरेज लागलीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव पळून पूर्ण केली गेलीये मैदानावरती आणि मला असं वाटतं पंच बॉल आलाय. 70 धावा तब्बल मैदानावरती कुठल्या गेल्यात. मैदानाचा इतिहासच आहे. 100 धावा देखील या मैदानावरती पूर्ण केल्या जातात आणि तो इतिहास रचतील का. अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मंडपावर पडला, मंडपावर. आज कुठेतरी मनजित सिंग वरती आक्रमण केले गेले. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. काल काय झालं आणि आज काय करताय, खूप फरक आहे. त्यामुळे आज आक्रमण केले गेले. तब्बल 2 ओव्हर 74 धावा तब्बल लागल्या गेल्यात मैदानावरती. तब्बल मनजित सिंग यांची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आहे. 2 ओव्हर त्याच्या माध्यमातून टाकल्या गेल्या आणि तब्बल 39 धावांचा मार खावा लागलाय. म्हणजे अर्धा टप्पा मनजित सिंग यांनीच दिलाय का काय समोर मोरे 11 संघाला.
गणेश चोकड मैदानावरती आला गेलाय गोलंदाजीसाठी. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत. हा गोलंदाज या मैदानावरती गोलंदाजी करू शकतो, मात्र अथांग शिंदे काहीतरी टिप्स देत आहेत पाठवून का बॅगी हलवतायत. ओहो, पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमा रेषा पार, चौकार. विनय ठाकूर, वा काय फटकेबाजी चालू आहे. तब्बल 48 धावांवर खेळतोय वैयक्तिक विनय ठाकूर. पन्नास साठी 2 धावा, मात्र सुरेख फटकेबाजी. ओहो, फ्लिक केलाय आणि कुठेतरी नजरच लागली का काय. फलंदाज विनय ठाकूर बाद. 50 धावा, मात्र विनय ठाकूर सरांच्या हुकल्यात. मात्र चांगला खेळ केला, टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण या खेळाडूंनी आपल्या संघाला तब्बल 74-75 धावांपर्यंत पोहोचवलंय. जमेची बाजू अशी आहे का या संघात गोलंदाजींचा भरणा आहे. मात्र किसन शिंदे आणि गणेश चोकट लागले तर 100 धावा कमी पडतील. हिरामन नाईक अजून एक स्टार खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. ओहो, स्टार खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. सुरेख फिल्डिंग, सातारा फलटण रिटर्न सुजित तात्या घोसाळकर. सुरेख फिल्डिंग मैदानावरती. हिरामन कल्लू अजून एक नवीन पनवेलला ज्या खेळाडूकडे बघून ओळखला जातो तो हिरामन नाईक मैदानावरती सज्ज आहे. आणि सिद्धेश दळवीला जवाब सुसाट सुटलेट मैदानावरती. सुरेख फटकेबाजी चालू आहे, मात्र कुठेतरी थांबावं लागेल. गणेश चोकट पुढचा बॉल, हीच गोलंदाजी मैदानावरती. गणेश चोकड यांना माहिती आहे, अनुभवाचा फायदा आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. या मैदानावरती जर अशा चुका कराल तर या मॅचला मुकाल. गणेश चोकट सुरेख गोलंदाजी करतो मैदानावरती, आणि हीच तर खासियत असते. एखादा चांगला गोलंदाज जेव्हा मार खातो तेव्हा कमबॅक करण्याची गरज असते. ती कमबॅक ओव्हर मैदानावरती चालू केली गणेश चोकटनी. आणि मला असं वाटतं नजरच लागली का काय, आणि चेंडू गेला सीमारेच्या पाच चटका. अकरा चेंडूत तब्बल 37 धावांवर खेळतोय. नाव आहे सिद्धेश दळवी. त्याच्या बॅट मधून येत आहेत धमाके. पुढचा बॉल. हो, मला असं वाटतं आता तो उपटच घालण्याचा प्रयत्न केला सिद्धेश दळवी यांनी. आणि अथांग कीपर होता, मला असं वाटतं बॅगी अथांग. 87 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 88 धावांचं मोठं आव्हान मैदानावरती पार करावं लागेल. ते म्हणजे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या टीमला. म्हणजेच आता राधाकृष्णाची जोडी मैदानात येणार. यातील मात्र शंका नाहीये. एका बाजूला किसन शिंदे, दुसऱ्या बाजूला गणेश चोकट.
आमची टीम आहे. मला काय देतो
नवीन दुसरा सिंटेक्सची टाकी आली तिसरा बॉल तिसरा बॉल होता पण काय बोललेलो धावला नाही होत आऊट मॅच चालू आहे बाल आणि चक्काने आऊट झाला आज बालक बाहेर बसायला एक मॅच खेळून बोललं नाही का तू? गेलो
दी नाही काय नाही घबरा. वा वा, काय गोलंदाजी चालू आहे मैदानात. काल जे एकदम पॉवरफुल हाऊस होती टीम, आता ही सर्कलला होती बसलेली रात्री, यात अचानक शांत झाले. पण फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे आतंक शिंदे, या ग्राउंडचा तर जातो, कारण खूप लांब लांब सिक्स मारतो. बॅगी नक्कीच रोशन हा आमचा ट्रम्प कार्ड आहे, त्याला आम्ही असा चान्स देऊ ना फायनलला, तुमची वाट लागेल. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज, नाव नाही माहित, नाव काय? आणि दोघं हिरामन नाईक. आयएसपीएल बॉल येणार आता. हॅलो, हॅलो, बल्लेबाजी के लिए आतंक शिंदे, इस मैदान के लिविंगस्टन जाने जाते हैं. फिर गोलंदाजी के लिए एक तेज तरार गोलंदाज हिरामन नाईक. पावर प्ले अब चुका है. बल्लेबाजी के लिए आतंक शिंदे, पहली गेंद स्पेल बॉल की, बहुत रफ्तार वाली गेंद थी. आतंक शिंदे कुछ समझ में नहीं आई, गड़बड़ हो गई है रात को. अगली गेंद लॉन्ग फुल टॉस, पैरों पर प्रेस करती हुई, और ये वाइड बॉल, वाइड +1, और टीम की रन संख्या हुई है 15 रन. अभी ओपनिंग के बाहुबली, बिलिया के बाहुबली, ओ अच्छी गेंद, फिर से एक बार डॉट, और आते हुए मैदान में केतन पाटिल. अच्छी गेंदबाजी होती हुई हिरामन नाइक से. अगली गेंद गणेश चौकट, बाहुबली, और ये आता हुआ स्ट्राइक ड्राइव सीजी, और ये हो गया 4 रन. थोड़ा हॅलो, किती आलं रुचिल, किती आलं रन. अगली गेंद, और ये सीधी आती हुई, ये इनके नीचे, और ये कैच ड्रॉप. ये बहुत बड़े पॉइंट्स है आपके लिए, क्योंकि इधर जो हीरो होंडा साइकिल है आप देख सकते हो. बोलायला काय हिरो होंडा. और फिर से एक बार बैगी आतंक, इस मैदान के लिविंगस्टन जाने जाते हैं, बहुत लंबा मारते हैं, और ये फिर से एक बार डॉट. कल रात को कुछ तो गड़बड़ हुई है. हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, माइक चेक, माइक चेक. हेलो, फिर से एक बार आतंक शिंदे, और ये फिर से एक बार आता हुआ.
अंपायर का डिसीजन आता हुआ अभी अंपायर चेक करेंगे। लगता है आतंक शिंदे इनको आत्महत्या की है। और विजू नाइक, विजू गायकवाड़, आइए आपका स्वागत है। विजू नाइक क्या कहना चाहेंगे आतंक शिंदे के बैटिंग के बारे में? उसमें काबिलियत है सिक्स मारने की, बट अभी अंपायर ने डिसीजन दिया है, वो आत्महत्या करके आउट हो चुके हैं। खुदकुशी। ऐसा लग रहा है ये टीम का ही डिसीजन था कि आप रन आउट हो जाओ। कैप्टन आप क्या कहेंगे? सायराज वाघमारे 0 किल चिकन डिनर 2 मॅच वर झालं 19 होता का 20 झाले 20 आतंक शिंदे स्वतःहून आउट झालाय म्हणून सायराज वाघमारे यांच्याकडनं 500 रुपये। बल्लेबाजी के लिए मनजीत सिंह और गेंदबाजी के लिए इरावन नाइक। टेक बॉल ओवर, तीसरा ओवर ये सेकेंड इनिंग का। और ओ नाइस गेंद का टप्पा गिर के उछली गेंद और कुछ समझ में नहीं आया। अभी तक ओपनर बैट्समैन गणेश चौकर मैदान में है, तब तक रन हो सकते हैं, पर रन बहुत चाहिए 12 गेंदों में। ओवर टू विजू गायकवाड़। अच्छी गेंदबाजी 40 प्लस के खिलाड़ी लग रहे हैं। गेंद लगता है आतंक शिंदे आप और मस्ता हेलो चेक, हेलो हेलो। हेलो चेक।
किती पाहिजे 88चं टार्गेट आहे आणि आता धावा झाल्या त्या 31. सोडं कठीण आहे परंतु चोखटला मात्र आपली बॅटिंग दाखवावी लागेल. माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे आणि त्याचं दर्शन दाखवून देत असताना चोखटच्या बॅट मध्ये होतो आणखीन एक षटकार. चला टॉस केला जातो. अल्टो आहेत एका बाजूला हर्षल आहे पण टॉस जिंकला हर्षलला. विहान 11 काल सुंदर खेळ झाला एकाच टीमचा मी तर म्हणून विहान 11 ज्यानं धावा चेसही केल्या आणि कमी धावा वाचवल्या सुद्धा. गणेश पारंगे सध्याच्या घडीला रेस मध्ये असतील. यंदाच्या वर्षी कधीतरी व्हाईट स्कूटी कोणत्या खेळाडूकडे जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. चौकट मैदानामध्ये भले मॅचचा रिझल्ट काय लागेल माहिती नाही परंतु माझ्याकडे असलेली गुणवत्ता मला आता सादर करायची आणि त्याच दृष्टिकोनातून पावलं टाकलेत त्यांनी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं बॅकफुटला जाऊन पूल केला स्ट्रेट टू द स्क्वेअर लाईन आणि अखेरीस मात्र हा फडफडणारा दिवा विझवून टाकला. गणेश चौकटला मात्र मैदान सोडावं लागेल. अगोदरच मोठं टार्गेट आहे आणि त्यामध्ये प्रमुख फलंदाज सुद्धा बाद झालेत आणि अशा परिस्थितीमधून हा सामना जिंकवायचा कसा हा सुद्धा प्रश्न पडला असेल टीम समोर. हॅलो हॅलो ज्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला जे स्टेटस ठेवले सगळ्या प्लेयर्सनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे की गणेश पारंगे हे 76 रन्सनी पुढे. हॅलो किती विकेट आहेत रे? चला PSI रोशन काठारा यांच्या या ठिकाणी आगमन झालं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला ओनली सिंगल रन. रिव्हर्सलचा प्रयत्न होता सुनीलचा इकडे मात्र अपील स्वीकारलंय. लाईक बिफोर द विकेट पायचेत सापडला. कांबळे यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. आणखीन एक सफलता. PSI रोशनजी काठारा यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागत.
हे बघ अजून 5 पॉईंट आणखीन एक सफलता. यस इट इज चेल टिपलाय. पॉइंटची कमाई सध्याच्या घडीला विनय करत असताना, पण आजचा दिवस पॉइंटची कमाई करण्याचा दिवस आहे. सगळ्यांचं लक्ष खरं तर गाडीकडे असेल, सायकलकडे असेल. एक एक विकेट, एक एक धाव फार महत्वाची ठरणार आहे. जेव्हा शेवटला बक्षीस समारंभामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन समजतील. हॅलो दीपक सर, तुम्हाला काय वाटतं, ही 3 सायकल आहेत, त्याच्यामध्ये मी एका सायकलचा दावेदार होऊ शकतो? बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये बघावं लागेल, परंतु काल केतन यांनी चांगली बॉलिंग केली. हॅलो, फक्त 2 विकेट, 2च विकेट, मग फार कठीण आहे. आउटसाइड ऑफ स्टंप स्लॅश केला, ड्राईव्ह केलं स्क्वेअरला. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. दीपक हॅलो 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 हा, कालचा एकंदर खेळ पाहिला तुम्ही, तर या गाडीचा दावेदार कोण असेल ते तुम्ही थोडक्यात सांगू शकता? गाडीच्या दावेदारामध्ये विशालनं सुद्धा चांगली बॅटिंग केली काल. अनेक अर्धशतक आहेत, 62 आणि त्या 22, जवळजवळ 84 धावा आहेत आणि 2-3 विकेट सुद्धा आहेत. प्रत्येक 15 पॉईंट, जवळजवळ 100च्या आसपास पॉइंट्स आहेत विशालकडे. नक्कीच त्याच्यात आपण आशिकेश आणि गणेश पारंगे त्याच्यात हे करू शकत नाही, त्यांच्याबद्दल काय बोला? नाही करू शकतो, कारण त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केली. आशिकेशनं सुद्धा नॉट आउट 49 लास्टच्या मॅचला त्यांना केल्या होत्या, त्यामुळे तो सुद्धा कोण कधी पुढे जाईल सांगू शकत नाही. गणेश पारंगेमध्ये सुद्धा ती क्षमता आहे आणि तगड्या रेसमध्ये लागलेत खरं ते 3 खेळाडू. परंतु विकेट, खास करून विकेट्स आशिकेशच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांना गोलंदाजी चांगली करावी लागेल, आता कदाचित घ्यावी लागेल. बऱ्याच वेळेला पटकन 5 पॉइंट्स मिळून जातात, त्यामुळे शक्यतो ऑलराऊंडर खेळाडू इकडे पुढे जाऊ शकेल अशी चिन्ह सध्याच्या घडीला आहेत. हा नाही मी हॅलो हा, मी गणेश पारंगेच्या बद्दल बोलतो. त्यांनी 15 बॉलमध्ये पहिल्या मॅचला 45 मारलेले आणि बॉलिंग मध्ये काही विकेट भेटली नाही. दुसऱ्या मॅच मध्ये गणेश पारंगेने